शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब, आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। काय भूमिका आपली? मनोज जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतली ती अत्यंत योग्य आणि रास्त आहे। काही लोक राजकारणासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतात की काय अशी शंका होती। आणि जरांगे पाटलांनी जे काही उमेदवार उभे केलेत ते जर पडले तर जरांगे पाटलांचं अस्तित्व संपलं, जरांगे पाटील संपले अशी आरोळी मारायला सुद्धा ते मोकळे झाले असते। थोडा बहुत आमदारांसाठी किंवा कुणाला निवडून आणण्यासाठी अख्खा समाज वेटीस धरू नये ही जी काही त्यांनी भूमिका घेतली, मला वाटतं हे अत्यंत योग्य आणि प्रामाणिक आहे। कुणाला निवडणुका नको, प्रत्येकाला पाहिजेत। इच्छुक सुद्धा अनेक इच्छुक जर तुम्ही पाहिले असेल तर अंतरवली सराटीमध्ये होते, परंतु त्यांनी सुद्धा जरांगे पाटलाच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। समाजासाठी असलेला लढा तो समाजाच्या पर्यंत मर्यादित ठेवा। आपण एकटे लढून इतरांचा पाठिंबा जर नाही मिळाला तर एकटे लढू शकणार नाही, ही त्यांची जी काही भूमिका होती ती अत्यंत योग्य होती। म्हणून आजचा हा निर्णय मला वाटतं अत्यंत धाडसी आणि चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही। शरद पवार एकनाथ शिंदेंचं काहीतरी चाललंय, विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील हे देखील सांगता येत नाही असं नवाब मलिक म्हणतात। नवाब मलिक जर असं बोलत असतील तर निश्चित त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती उघड करावी। राजकारणामध्ये काय घडेल याचा अंदाज आज लावता येणार नाही। विधानसभा होऊ द्या, त्यानंतर काय घडेल याची आपल्याला समोर येईलच चित्र। परंतु हा जो प्रकार आहे की जे महाविकास आघाडी होती त्या महाविकास आघाडीमध्ये किती बिघाडी आहे त्याच्यासाठी दिलेली ही हिंट आहे। म्हणजे शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार नाही महाविकास आघाडीबरोबर, असं नवाब मलिकाला कदाचित म्हणायचं असेल। मग थोडक्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघं एकत्र येऊन सरकार बनवतील का, असा त्यांचा एकंदरीत बोलण्याचा सूर आहे? असं होऊ शकतं का? तुम्हाला हे कितपत वाटतं योग्य? त्यांचा काय सूर आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। आमचं महायुतीचं सरकार येणार आहे। आमच्या महायुतीमध्ये असलेले शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा याचं सरकार निश्चित बनणार आहे। म्हणून कोणी काही जरी बोललं तर ही महायुती ही खंबीरपणे आणि भक्कमपणे लढते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार येतं हे निश्चित आहे। आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे, त्यामुळे तुम्हाला महायुतीची बाजू भक्कमपणे मांडणं गरजेचं आहे। पण जर का भविष्यात सध्या जे मुख्यमंत्री पदावरून तणाव सुरू आहे, तुम्ही म्हणताय आमचा मुख्यमंत्री होईल, भाजपवाले म्हणतायत त्यांचा मुख्यमंत्री होईल, अजित पवारचे सुद्धा लोक म्हणतात की निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात। मग समजा एकनाथ शिंदेंच्या वाटेला मुख्यमंत्रीपद येणार नसेल तर एकनाथ शिंदे ह्या सगळ्यांचा हात सोडून शरद पवारांचा हात धरून पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसू शकतात अशी अनेकांच्या ठिकाणी चर्चा आहे। नवाब मलिक हा जरी मुद्दा वेगळा असला तर इतरही चर्चा आहे। हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, हा जो वेगळा संभ्रम निर्माण होतोय ना, हा अत्यंत चुकीचा आहे। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावं हा वाटणं साहजिक आहे। परंतु मी वारंवार सांगतोय की जेव्हा सगळे बहुमतात येईल, महायुतीचे सर्व आमदार निवडून येतील, त्यानंतर हे तिन्ही नेते एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा हे एकत्रित बसून त्याचा निर्णय घेतील। म्हणून मुख्यमंत्रीसाठी कोणी महायुतीतून बाहेर ना पडणार आहे ना दुसऱ्यांशी कोणी युती करणार आहे। महायुतीचाच मुख्यमंत्री बसेल आणि त्याबद्दलचा कोणती शंका घ्यायचं काहीच कारण नाही। मग ते शरद पवार आहेत का आणखीन कोणी आहे, यांच्याशी महायुतीचा कोणताही कवडीचा संबंध राहणार नाही। तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून तुमची प्रायोरिटी कशाला आहे, महायुतीला आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याला आहे? आमची सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी आहे की महायुतीची सत्ता येणंच, महायुतीचे सरकार आलं पाहिजे, याला आमची प्रायोरिटी। निर्णय घेण्याचा अधिकार त्या नेत्यांना आहे। एकनाथ शिंदेनी जर निर्णय घेतलाच शरद पवारांबरोबर जाण्याचा तर तुमची भूमिका काय असेल? नाही, असा निर्णय घेण्याचा आम्ही कुणीही काही आमच्या डोक्यात कल्पना नाही आणि आम्हाला त्याच्याबद्दलचं म्हणजे विचार करण्याचा सुद्धा आम्ही करू शकत नाही। तर आम्हाला काय करायचं त्यांच्याशी? जेव्हा आमचं सरकार येतं आम्हाला काय करायचं त्यांच्याशी? महायुतीचं सरकार येणार बस झालं आम्हाला कुणाची बरोबर जायची काही गरजच राहणार नाही। नवाब मलिक दुसरं एक विधान केलेलं त्यांनी की विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे किंग मेकर असतील, हे मी आत्ताच सांगतो असं म्हणतायत। नवाब मलिकाने अशी अनेक वक्तव्य केलेली आहेत। पूर्वी या जेलमध्ये जाण्याच्या अगोदर सुद्धा संजय राऊत नवाब मलिकांचे स्टेटमेंट जर पाहिले
तर हे बिनबुडाचे असे स्टेटमेंट त्यांनी अनेक वेळा केलेले आहेत, त्याला आम्ही सिरियसली घेत नाहीत. त्यांचं आणखी एक स्टेट मुख्यमंत्री शिंदे 23 तारखेला ॲटॉम बॉम्ब नक्की फुटणार. काय होईल आता वाट पहा. निश्चित महायुतीचं सरकार जेव्हा येईल त्या टायमाला सर्वसामान्य जनता ही दिवाळी साजरी करेल एवढं मात्र नक्की. ओमराजे निंबाळकर आहेत धाराशिवचे खासदार. ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना ईडीची भीती दाखवून शिवसेना पक्ष फोडायला लावला. पक्ष फोडून आमच्यात येतो का जेलात जातो अशी एकनाथ शिंदेंना धमकी दिली. ओमराजेला काय माहिती विचारायला. त्याला ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे काही माहिती पण नाही आहे ना, तो तेवढ्या उंचीचा पण नाही आहे. म्हणून त्यांनी उगाच तरी आपलं एक वक्तव्य केलं म्हणून केलेलं आहे. त्याच्या याला आम्ही सिरियस घेत नाहीत. तिकडे सांगलीला रोहित पाटलांवरती गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळीचा फराळाची वाटप करण्यात आलं. त्या वाटपाच्या कार्यक्रमातून 3-3 हजाराची पाकिटं वाटल्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळं गुन्हा दाखल झाला आहे. तो आचारसंहितेचा विषय आहे. आचारसंहितेमध्ये कोण कसं अशा प्रकारे जर काही पैशाचं वाटप करत असेल तर निश्चित निवडणूक आयोग ह्याच्यावर लक्ष ठेवून आहे, प्रत्येक गोष्टीवर गांभीर्याने पाहत आहे आणि म्हणून तो गुन्हा दाखल झाला असावा. मनसेने शिंदे तुमच्या विरोधात 12 तर भाजपच्या विरोधात 10 उमेदवार दिलेत. मनसेला मराठी मतं जर मिळाली तर महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. मुंबईतील 25 मतदारसंघ गेम चेंजर ठरणार आहेत. हे बघा, आता ही निवडणूक आहे. रणांगणात गेल्यानंतर कोण कोणाच्या विरोधात उभा आहे, कोण कशी निवडणूक लढवतोय याकडं आता गांभीर्याने पाहावं लागतं. म्हणून जे काही होईल, जे काही परिणाम येतील ते सगळ्यांना ॲक्सेप्ट करावं लागतील. म्हणून कोण कोणाच्या विरोधात उभा राहिलं, का उभे केले, कशासाठी केले याच्यावर आता चर्चा नाही. आता निवडून येणं हाच आमचा क्रायटेरिया असणार आहे. एक कॉमेडियन आहेत अभिजित बिचुकले. त्यांनी थेट नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात की अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणावरून अटक करा, नाहीतर अजित पवारांची माफी मागा. बिचुकले आहेत ते, कॉमेडी करत असतात. हे कॉमेडीचा एक तो नमुना आहे. त्याच्यावर आम्ही बिचुकले म्हणलं म्हणून महाराष्ट्र कधी सिरियस घेत नाही. अजित पवारांनी अजून एक पुन्हा एकदा प्रामाणिक कबुली दिलेली आहे की सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही चूक होती. अजित पवार बारामतीतल्या वेगवेगळ्या गावांमध्ये दिवाळीच्या भेटी देत आहेत. त्यामध्ये त्यांनी हा पुनरोच्चार केलेला आहे. पुढाऱ्यांचा राग माझ्या निवडणुकीवर काढू नका असं अजित पवार म्हणतात. अजित पवार हे स्पष्ट बोलण्यासाठी महाराष्ट्राला माहिती ते माहीर आहेत. कोणत्याही मनात एक आणि ओठावर एक असं त्यांचा स्वभाव नाही. म्हणून त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते परिस्थितीला अनुसरून केलेलं वक्तव्य आहे. जे बोलायचं ते स्पष्ट बोलणे, बेधडक बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी आता जे काही आव्हान केलेलं म्हणतात त्या आधारे त्यांनी ते केलेलं आव्हान आहे. लोकसभेला झालं ते विधानसभेला करू नका हे त्यांनी 7 मतदाराला घातलेली आहे. पण मला वाटतं मतदारसुद्धा समंजस आणि चांगले ते समजदार आहेत, ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील. आता तुमच्याशी संबंधित एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. इथले अपक्ष उमेदवार होते राजू शिंदे. हे बाहेर जात असताना त्यांची पत्नी आणि त्या उमेदवाराचं एकत्रितरित्या अपहरण केलं. आणि हे अपहरण झाल्याच्या नंतर त्यांचा सहकारी होता मंगेश जाधव यांनी त्या संदर्भात फिर्याद दिली. तो गुन्हा सुरुवातीला संगमनेरला दाखल झाला आणि त्यानंतर तो 0 गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. हे राजू शिंदे जे ठाकरे गटाकडून तुमच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेले दुसरे राजू शिंदे आहेत, त्यांचं अपहरण झालं आहे. सगळ्यात दुर्दैवी घटना आहे की एखाद्या माणसाने निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे सिमिलर नावाचे लोक उभे असतात. परंतु ज्या प्रकारे त्याचं अपहरण केलं, 3 गाड्या, तो शिर्डीहून येत असताना 3 गाड्यांनी त्याचं अपहरण केलं, चाकू दाखवला, वेगवेगळ्या गाड्या बदलून त्याला इकडं संभाजीनगरमध्ये आणलं गेलं, त्याला कोंडलं गेलं, बायकोला वेगळं त्याला वेगळं. त्याचं स्टेटमेंट स्वतः माजी नगरसेवक असलेला जो राजू शिंदेचा उभाटाचा उमेदवार आहे त्याचा सहकारी त्यांनी ते स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी त्याला प्रश्न विचारलेत, तुमच्यावर कोणी बळजबरी केली का, तुम्ही उमेदवारी मागे घेणार आहात का, असे प्रश्न विचारून त्याच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. घाबरलेला तो गरीब त्यांनी त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. परंतु ही गुन्हेगारी प्रवृत्ती इतकी वाढत चाललेली, ज्या पूर्वमध्ये जे काही कारखाने बंद झालेली त्या कारखाने बंद मागे सुद्धा ह्या सगळ्या टोळीचा हात होता. आणि आता ही टोळीचं मजल एवढी की लोकांना किडनॅप करून त्याचं स्टेटमेंट घेत आहेत आणि उमेदवाराला सांगतायत, भाऊ यांनी चांगलं स्टेटमेंट दिलं, चांगला बोलला. हे जे काही घडलेलं आहे हे अत्यंत भयानक आहे.
मतदारसंघातील काही लोकांना रात्री बेरात्री फोन करणे, त्यांच्या मागं गाड्या लावणे, हा प्रकार माझ्या मतदारसंघामध्ये वाढत चाललेला आहे. मी पोलीस आयुक्तांना सुद्धा याबद्दलची तक्रार केलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार करणार आहे. मतदारसंघाच्या बाहेरचे हे गुंड प्रवृत्तीचे लोक मतदारसंघामध्ये धुमाकूळ घालण्याच्या परिस्थितीत आहेत, लोकाला धमकवत आहेत. आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून राजू शिंदे सारख्या तो उमेदवाराला आता काही थोड्या वेळापूर्वी मोटरसायकलवर कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून, तोंडाला रुमाल बांधून, डोक्यावर टोपी घालून त्याला घेऊन गेलं दुसरीकडे. आणि आता त्याचा उमेदवारी अर्ज 11 वाजताच म्हणजे ऑफिस उघडायचे आताच त्याचा उमेदवारी अर्ज मागा घेतला जाईल. उमेदवारी अर्ज त्याचा स्वतःचा मागं तो घेत असेल तर घेऊ द्या, परंतु अशा प्रकारे चाकू दाखवून कुणाचा उमेदवारी अर्ज मागे घेणं मला वाटतं गंभीर आहे. याचं पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. सरकार तुमचं आहे, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. आत्तापर्यंत इथे अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका कशी झाली नाही? मग त्याबद्दलचं आता पोलिसांनी पाहिलं पाहिजे. तपास हा पोलिसांनी करायचा आहे, आम्ही तपास करणारी नाही, यंत्रणा आहे त्याची. आणि म्हणून रात्रभर तो कुठं होता, कुणाच्या कस्टडीत होता, त्याच्या मागं कोण कोण होते, त्याच्यावर देखरेख कोणी केली, कोणी त्याला असं डांबून ठेवलं होतं, हे सगळा तपास आता पोलीस चौकशीमध्ये येईल. भाजपमधून बंडखोरी करत हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले रामदास पाटील सुमटाणकर ते नॉट रिचेबल झालेले आहेत. आपल्याकडे फुलंब्रीमधून तुमचेच जिल्हाध्यक्ष आहेत रमेश पवार, ते नॉट रिचेबल झालेले आहेत. काय सांगाल? रमेश पवारांना त्यांच्या भावांशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे. त्यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. आणि जर त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर त्यांच्यावर पक्ष योग्य ती कारवाई सुद्धा करणार आहे. पालघरला भाजपचे अमित घोडा, शिंदे गटाचे प्रकाश निकम आणि जगदीश धोडी हे तिघजण नॉट रिचेबल आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत अनेक जण नॉट रिचेबल असतात, परंतु त्याचा योग्य तो तपास करून त्यांना विनंती केली जाईल आणि ज्यांचे अर्ज मागे घ्यायचे त्याचे अर्जसुद्धा मागे घेतले जातील. तुमच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात देवळाली दिंडोरी शिवसेना शिंदे गटाने राजश्री आहिरराव आणि धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्याचा योग्य तो निर्णय आता थोड्या वेळामध्ये लागेल. शिंदे साहेब या सगळ्या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परंतु एक लक्षात घ्या, याच प्रकारे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. अक्षरशः काही वेळेला त्यांना त्यांच्या जागासुद्धा उभाटा गटाने, आता जर तुम्ही पाहिलं अलिबाग असेल, पेन असेल, रायगड असेल, अशा जागा ह्या शेकापाला सोडाव्या लागलेल्या आहेत. म्हणून याच्यामध्ये त्यांची जी काही झालेली बंडखोरी ती प्रचंड प्रमाणात आहे आणि आम्हाला त्याचा निश्चित फायदा जरूर होणार आहे आणि महायुतीचं सरकार हे येणार आहे. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.